विसरलं असेलच तुम्ही मला. हां, सध्या आम्ही गायब झालो आहे थोडी काही वर्षापासून, पण आमचं काम काही संपलं नाही अजून. आम्ही आहेत, लोकांचे दुःख, आनंद, निरोप जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो आम्ही. आमची जागा अजून आमच्या एका दुश्मनाने घेतली. आम्ही एक जण सगळ्या घरी जायचो, आता तोच दुसरा जण वेगवेगळ्या रूपात सगळ्यांकडे पोचलाय, म्हणजे आपला मोबाईल. असंच जरा आज झालं काम, एक पत्र आलं होतं माझ्याकडे, ते द्यायची इच्छा झाली होती माझी, पण म्हटलं पहिले वाचून दाखवू लोकांना काय आहे ते काय नाही. तर बघूया आपण काय प्रश्न आहे, कोणाचे आणि कसले. काही बोलताना वाचताना काही चूकबोल झाली तर पहिलेच माफी मागतो. फक्त माझं बोलणं ऐकून घ्यावं आणि काय असेल ते तुम्हीच ठरवावं त्याच्या पुढे. तो पत्र आहे, प्रिय गणपती बाप्पा, पहिले तुला साष्टांग नमस्कार. विशेष विनंती बाप्पा, अरे तुझं येणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तुझी येण्याची चाहूल आम्हाला लागली की आम्ही आजपासूनच कामाला लागतो, हे तर तुला माहितीच आहे. वर्गणी गोळा करण्यापासून ते विसर्जनापर्यंत 1-1.5 महिना कसा निघून जातो हे आम्हाला कधीच कळत नाही, आणि याच्या पहिले पण नाही कळलं आणि याच्या नंतर पण कधी नाही कळणार. अरे बाप्पा, तहान भूक सोडून आम्ही मंडपात राबत असतो. मंडप बांधणं किती जिकरीचं काम आहे हे तर तुला माहितीच आहे. दांड्या, फळं, टेबल, काथ्या अशा अनेक गोष्टी, 10 वेळेस खाली उतर, वर चढ, सोडणे, बांधणे. त्यात एक आमचा अजून एक प्रॉब्लेम, पप्पा रागवतात, आई बोलवते, पण तरी आम्ही घरी जात नाही, कारण की महिनाभर तुझं स्थान, हेच आमचं मंडळ, हेच आमचं घर आणि हेच आमचं सर्वस्व असतं. वर्गणी गोळा करताना अनेक बरे वाईट अनुभव येतात. काही ठिकाणी मिळते, काही लोक देतात, काही लोक देत नाही. आम्ही नाराज नाही होत. काहींना वाटतं कशाला द्यायची वर्गणी, खूप चांगली लोक आहेत, खूप आनंदाने सहकार्य करतात, मग आम्हालाही उत्साह येतो. बाप्पा, तू येतोस सुख, समृद्धी, आनंद घेऊन, मनातल्या इच्छा पूर्ण करतोस. आम्ही सर्व तरुण मुलं, इथे आमची लहान भावंडी असतात, सर्व बाळगोपाळ, आमच्या लहान बहिणी, मोठ्या बहिणी असतात. आम्ही सर्व 10 दिवस तुझी मनोभावे सेवा करतो, अनेक प्रकारचे खेळ खेळवतो, नाचतो, बागडतो तुझ्या करमणुकीसाठी आणि आमच्याही करमणुकीसाठी. 10 दिवस कसा उत्साह आणि उल्हास भरलेला असतो वातावरणात. तू विद्येची, कलेची देवता आहेस. तुझ्यामुळे अनेक सुप्त गुणांना, कलागुणांना सादर करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. बाप्पा, तुझ्यामुळे, तुझ्या सणामुळे काहींना त्रास होतात, नाही असे नाही, आवाजाचे प्रदूषण होते, निर्माल्य आणि मूर्ती विसर्जनामुळे नदीचे प्रदूषण होते, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान आम्ही समजू शकतो. यातूनही आम्ही जाणीवपूर्वक बदल करत आहोत आणि ते होतील याची आम्ही तुला सर्व खात्री देतो. हा तुझा उत्साह अनेक लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे, हे कसे विसरता येईल. अगदी अगरबत्ती, धूप, दीप, फूल, माळा, दुर्व विकणाऱ्यांपासून ते मोठमोठ्या मूर्ती बनवणाऱ्यांपर्यंत सर्वांचेच अर्थकारण या उत्सवाची निगडीत आहे. त्यामुळे तुझी सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. मिरवणुकीत आम्ही नाचतो, गणपती बाप्पा मोरया या एका घोषणेत दिवसभराचा सीन कधी चालला जातो हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही. तुझं आगमन होतं आणि एक एक दिवस कमी होत जातो खरा. रोज आम्ही तुझ्या आरत्या करतो, सकाळ संध्याकाळ, आणि जेव्हा तुझा जाण्याचा दिवस येतो तेव्हा मन मात्र रीत व्हायला लागतं. जेव्हा तू जातो तेव्हा जाण्याचा विचार करूनच आमच्या मन बेचैन होते. तरीही आम्ही तुझ्या निरोपाची आनंदित तयारी करतो आणि तेवढ्याच विश्वासाने म्हणतो, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा, आम्ही कार्य करताना यातून फक्त एक निखळच आनंद मिळवायचा असतो आणि तुझी सेवा करायची असते. इतर समाजाला वाटतं आम्ही रिकामटेकडे आहोत. खरं सांग आम्हाला नाहीत कार्यक्रम बाप्पा. वर्षातून 10 दिवस सर्वांसाठी आनंदाचे, सुखाचे व्हावेत म्हणून आम्ही श्रम करतो, मेहनत घेतो. वर्गणी देऊन मोकळं होणं आणि रात्रंदिवस 10 दिवस येथे राबणं यात फरक असतो ना रे बाप्पा. त्या सर्वांचा एवढा गैरसमज प्लीज दूर करशील का रे बाप्पा. बाप्पा, बदलत्या युगाच्या बदलत्या समस्या आहेत. या युगात आईबापांना 1-1, 2-2च मुलं आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे. मुलांना खूप शिकण्याची बुद्धी दे आणि आईवडिलांना म्हातारपणी सेवा करण्याची बुद्धी दे. मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्या,
चांगला धंदा करता यावा यासाठी पोषक वातावरण आणि व्यवस्था उभी करून दे. सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. देशात राज्यात विकास होऊ दे. अपघात, बलात्कार, चोऱ्या, घोटाळे, खून, दराडे होणं हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही रे बाप्पा. त्यासाठी समाज मने चारित्र्यवान, शीलवान असली पाहिजे. अशी माणसं घडवणं तर तुझ्याच हातात आहे ना बाप्पा. त्याचा तूच आशीर्वाद दे त्यांना. प्रत्येक माणूस मानवतेच्या दृष्टीने जगाकडे बघेल आणि जग शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करेल. देवा, आमची ओंजळती केवढी रे, तू भरभरून द्यावं आणि आम्ही ते घ्यावं. ते म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुझं सात सप्तपन्न व्हावं. एक दिवस आम्ही सुद्धा दानशूर व्हावे. बाप्पा, तुम्ही लवकर येणार ना? ते म्हणतात ना, त्वमेव माताचं पिता त्वमेव, त्वमेव बंधूचं सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रविणी त्वमेव, त्वमेव सर्वं मम. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा एक कार्यकर्ता आहे, हे पत्र आम्ही आमच्या बाप्पाला दिलंय.